जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचाच व्हिडिओ आहे तो भावांनो आपण बीट सिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर का भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे. त्याच्या पिनड मेसेजमध्ये भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भावांनो भेटून जाईल. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे भावांनो. कारण अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भावांनो शिकवत असतो. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. त्यासोबतच आपल्याला Instagramला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला WhatsApp ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करून घेऊ शकता. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून आपल्याला डिलीट करायची आहे आणि आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ही जी इमेज आहे ती आपल्याला ॲड करायची आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे इमेजेस एकदम ॲड करून ज्याचा एक ग्रुप बनवलेला आहे. भावनं तर आपल्याला इमेज ॲड केल्यानंतर थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि फुल स्क्रीन केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ती इमेज आपल्याला एका साईडला आपल्याला खेचून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला राईट साईडला ती इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला इथून बॅक यायचं आहे आणि ही इमेज सेकंड बीटपर्यंत आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन सुरुवातीला एक की द्यायची आहे. की दिल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला आपली जी इमेज आहे त्याच्या शेवटी यायचं आहे आणि ही जी इमेज आहे ती पुन्हा आपल्याला लेफ्ट साईडला खेचून जायचं आहे. कुठपर्यंत, तर त्या इमेजच्या एंड पॉईंटपर्यंत. तर ते आपण खेचून घेऊया इथपर्यंत, असे सेट करायचे बरोबर. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. सिम्पली सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो शेप आहे तो ॲड करायचा आहे. शेप ॲड केल्यानंतर याची थोडीशी साईज वाढवायची असं करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं याची आपण साईज थोडीशी कमी करून घेऊया. त्याच्यानंतर कलर ब्लॅक करायचं आहे. ब्लॅक केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडो ऑन करायचे. इथून ऑन केल्यानंतर शॅडोचं जे आहे आपली बॉर्डर ती व्हाईट ठेवायची आहे आणि याची स्ट्रेंथ बरोबर 5 ठेवायची आहे. इथून आपण याची स्ट्रेंथ जे आहे ती बरोबर 5 ठेवून घेऊया. 5 ठेवल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, मॉन ट्रान्सफॉर्मेशनवरती जायचं आहे आणि ती जी आपण शेप ॲड केलेला आहे तो इथे असं परफेक्ट सेट करायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर हा सुद्धा शेप सेकंड बीटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला एक बॅकग्राऊंड काढलेली इमेज आपल्या मटेरियलमध्ये भेटून जाईल, ते ॲड करायचे आहे. सिम्पल याची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया. एवढीशी साईज ठेवायची आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे अशी ती इमेज सेट करायची आहे. थोडीशी आपण याची साईज वाढवून घेऊया म्हणजे परफेक्टली सेट होऊन जाईल आणि ते अशी बरोबर सेट करूया. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि ही सुद्धा इमेज आपल्याला सेकंड बीटपर्यंत खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपल्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आपला लिरिक्स व्हिडिओ ॲड करायचा आहे. लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. त्याच्यानंतर लिरिक्स व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. ब्लिडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आणि लिरिक्स व्हिडिओ परफेक्ट सेट झाले की नाही फक्त चेक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं लिरिक्स इथे तुम्हाला परफेक्टली सेट झालेलं दिसून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आपली फर्स्ट इमेज इथे ॲड करायची आहे. त्याच्यानंतर थ्रेडवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. फक्त इथे आपल्याला इमेजेस ॲड करायचे नाहीत. 17.16 ते आपल्याला 18.25 सेकंदाच्या बीटच्यामध्ये कोणती इमेज ॲड करायची नाहीत. बाकी सगळ्या बीटच्यामध्ये आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो.
ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय, इथे तुम्हाला कोणती इमेज ॲड करायची सांगितलेलं नाही आहे. तर इथे अशा प्रकारे तुम्ही गॅप ठेवायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकेबल प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, एकदम त्या प्रोजेक्टच्या शेवटी यायचं आहे आणि ते तुम्हाला त्या 2 लेअर मी दिलेल्या आहेत, इमेजेसच्या 2 लेअर आहेत, त्या इथून कॉपी करायच्या आहेत. इमेजेसच्या 2 लेअर कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आपण जिथे गॅप ठेवलेला आहे त्या गॅपमध्ये येऊन आपल्याला पेस्ट करायचे आहे. तर आपण 17.16 सेकंदाच्या बीटवरती येऊन त्या 2 लेअर पेस्ट करूया आणि आपल्याला इथे तुम्ही बघू शकता त्या 2 लेअर तुम्हाला काय अशा प्रकारे सेट झालेले दिसून जातील. त्याच्यानंतर जर का तुम्हाला यातले इमेज चेंज करायचे असेल तर इमेज आपली जी लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती जाऊन स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून ती इमेज चेंज करायची आहे. इथे तुम्ही बघू शकता आपली इमेज आहे तिथे तुम्हाला चेंज झालेली दिसून जाईल. मागची इमेज आपली चेंज झालेली आहे. आपण इथून वरची सुद्धा इमेज आपण इथून चेंज करून घेऊया. दोन्ही बाजूला आपल्याला सेम इमेजेस ठेवायचे आहेत म्हणजे ते आपल्याला परफेक्टली दिसून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं, व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, मटेरियलमध्ये एक बॉर्डर भेटून जाईल ती ॲड करायची आहे आणि आपल्याला 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या शेकेबल प्रेझेंटवरती यायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. तर आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो आपल्याला कोणत्या इमेजला द्यायचा आहे, एकदम बॅकग्राऊंडची इमेज आहे ज्याच्यामध्ये आपण काही इमेजेस यूज करून एक ग्रुप बनवलेला आहे, त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर आपला जो 1 आहे तो पेस्ट करायचा आहे. तर भावना, जर का तुम्हाला बॅकग्राऊंडला आपण जी इमेज ॲड केलेली आहे त्याच्या जागेवर दुसऱ्या मॉडेलचे इमेजेस यूज करायचे असतील किंवा आपला लिरिक्स व्हिडिओ आहे तशा प्रकारे जर का तुम्हाला लिरिक्स व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, ज्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण इफेक्ट नंबर 1 तर पेस्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करून घेऊया. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे, थोडंसं इथून पुढे यायचं आहे आणि आपल्या इथून इमेजेस स्टार्ट होत आहेत. तर इथून स्टार्टिंगपासून आपला इफेक्ट नंबर 2 द्यायला आपण स्टार्ट करायचं आहे. कुठपर्यंत, जिथपर्यंत आपण जे 2 लेअर ॲड केलेले आहेत म्हणजे इथल्या लेअरपर्यंत. इथून मागचे आपण जेवढे इमेजेस ॲड केले त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे. त्याच्यानंतर इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचं आहे, सिम्पली आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे, थोडंसं इथून पुढे यायचं आहे, पुढे आल्यानंतर आपल्या लेअर्स आहेत तिथपर्यंत यायचं आहे आणि तिथून पुढची एकदम लागून जी इमेज आहे त्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 3 द्यायचा आहे. त्याच्यानंतर एक इमेज सोडायची आणि त्याच्या पुढच्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 3 द्यायचा आहे. त्याच्यानंतर एक सोडायची, पुढच्या इमेजला द्यायचा. अशाच प्रकारे एकाड एक इमेजला शेवटपर्यंत आपला इफेक्ट नंबर 3 द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला इफेक्ट नंबर 4 कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. बीटमार्कवरती आल्यानंतर थोडंसं इथून पुढे यायचं आहे आणि आपण ज्या मध्ये इमेजेस सोडलेले आहेत त्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. तर भावना, अशा प्रकारे आपला काही व्हिडिओ होतोय. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओतून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे भावनो. सबस्क्राईब तर नक्की झालं पाहिजे. तर भावनो, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।